शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर टॉवरवरून उडी मारेन, पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा. उदयनराजेंकडून समजूत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 11 दिवस पूर्ण झाले आहेत. यानंतर आता उद्या महाराष्ट्राच्या नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधीसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी केली जात आहे. भाजपाचे गटनेता देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेता एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता अजित पवार यांनी एकत्रपणे राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी उद्या संध्याकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे उद्या राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला मंत्रिपदाची शपथ देणार आहेत. नव्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री बनणार याची आज यादी संध्याकाळीपर्यंत समोर येणार आहे. पण त्याआधी साताऱ्यात वेगळ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद देण्यात यावे या मागणीसाठी साताऱ्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने टॉवरवर चढून आंदोलन केलं. शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, अन्यथा टॉवरवरून उडी मारेन असा इशारा पोलीस कर्मचाऱ्याने दिला आहे. प्रशासनाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला टॉवरवरून खाली उतरण्याची वारंवार विनंती केली, पण पोलीस कर्मचारी ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. अखेर खासदार उदयनराजे भोसले यांनी या आंदोलनाची दखल घेतली. उदयनराजे भोसले यांनी पोलीस कर्मचाऱ्याची फोनवरून समजूत काढली. उदयनराजे यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती केली. आयुष्य एकदाच येतं आणि कोणाचं आयुष्य एवढं स्वस्त नाही, त्यामुळे तुमचं आयुष्य एवढं स्वस्त नाही. तुमच्या भावना मला कळाल्या. हे काय असेल ते नंतर बघू ना. तुम्ही एकदा मला भेटायला या. पण उद्या आत्मधन आणि हे आणि ते वर्ण उडी मारा. अहो तुम्ही जे असेल ते, पण हे चुकीचं आहे. तुम्ही जरा खाली या, मला भेटायला. अहो सगळं मान्य नाही. नाही. एक लक्षात घ्या, एक मिनिट प्लीज. मराठी स्पर्धा प्लीज मेहरबानी करून. त्यावेळेस पण शिवाजी महाराजांना अपेक्षित नव्हतं आणि मला पण अपेक्षित नाही. तुम्ही या, हे चालणार, चढ उतार चालत असतात, एवढं काय त्यात. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सातारा.